नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण घेणार आहोत इयत्ता 10वी, विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, त्यामधील पाठ 4 पर्यावरणीय व्यवस्थापन। तर त्यामध्ये आपण हे सगळे मुद्दे बघणार आहोत। तर आज मी जो पहिला भाग घेणार आहे त्यामध्ये परिसंस्था, पर्यावरण व परिसंस्था या दोघांच्यातील संबंध आणि पर्यावरणाचे संवर्धन हे 3 मुद्दे आजच्या भागात मी घेत आहे। चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, या प्रश्नांची आपण उत्तरे देऊयात। परिसंस्था म्हणजे काय आणि तिचे विविध घटक कोणते? तर याचे उत्तर असे असेल, परिसंस्था म्हणजे जैविक आणि अजैविक घटक मिळून आणि त्यांच्यातील आंतरक्रिया ज्या आहेत या सर्वाला परिसंस्था असे म्हणतात। तर तिचे घटक कोणते? जैविक घटक आणि रासायनिक घटक। जैविक घटक मध्ये येतात वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव, हे झाले जैविक घटक मध्ये। तर अजैविक घटक मध्ये कोणते कोणते येतात? हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे झाले अजैविक घटक। त्यानंतर आता दुसरा प्रश्न आहे, भक्षकांचे प्रकार कोणते? ते प्रकार प्रत्यक्ष कशावरती अवलंबून असतात? तर भक्षकांचे प्रकार कोणते विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहितच असेल, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि सर्वोच्च भक्षक, हे झाले भक्षकांचे प्रकार। आता हे जे ते कशावरती अवलंबून असतात? तर ते एकमेकांवरती म्हणजे प्राथमिक, द्वितीयक असतात ते प्राथमिकवर अवलंबून असतात, तृतीयक असतात ते द्वितीयक अवलंबून असतात, तर सर्वोच्च जे असतात ते द्वितीयक अवलंबून असतात। असे हे एकमेकावरती ते अवलंबून असतात। त्यानंतर तिसरा प्रश्न, झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा? तर झाडावरती जे पक्षी आहेत हे पक्षी आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी तलावामध्ये जे काही जलचर आहेत यांचा उपयोग आपले अन्नाची गरज भागवण्यासाठी करतात, हा यांच्यामधला संबंध आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, अन्न साखळी आणि अन्न जाळे यामध्ये काय फरक आहे? तर ते आपण आता जाणून घेऊयात। इथं आपल्याला एक अन्न साखळीचे चित्र दिलेले आहे। हे गवत, हे जे काय आहे हे आहे उत्पादक आहे। त्यानंतर इथं हा नाकतोडा दिलेला आहे, हे आहे प्राथमिक भक्षक। तर बेडूक याला आपण द्वितीयक भक्षक, साप हा आहे तृतीयक भक्षक, तर गरुड आहे सर्वोच्च भक्षक। हे झाले आपण या ठिकाणी आता ही नावं दिलेली आहेत। ही जी सरळ साखळी आहे किंवा या कड्या ज्या आहेत ही सरळ आहे, त्याला आपण अन्न साखळी असे म्हणलेले आहे। आता समजा या ठिकाणी आता असे अनेक प्रकारचे कीटक असतात। या ठिकाणी बघा आणखीन देखील काही कीटक असू शकतात, झुरळ असू शकतो। तर हे झुरळ आता बेडूक याला सुद्धा खाऊ शकतो, याला सुद्धा खाऊ शकतो, किंवा आणखीनही काही कीटक असतील त्याला सुद्धा खाऊ शकतो। तर हे जी साखळ्या तयार होत आहेत किंवा हे जे जाळं तयार होत आहे याला आपण अन्न जाळे असे म्हणतो। तसेच आता या ठिकाणी गवत हे नाकतोडा खाऊ शकतो, तसेच ससा देखील गवत खाऊ शकतो। या अशा प्रकारचे जे आतल्या आत आंतरजाळे तयार होते त्याला अन्न जाळे असे म्हटले जाते। हा या दोघांच्या मधला फरक आहे। फरक काय? तर अन्न साखळीमध्ये ज्या कड्या असतात त्या सरळ असतात, तर अन्न जाळे याच्यामध्ये काय असतं, गुंतागुंतीचे एक प्रकारचे जाळे तयार झालेले असते। त्यानंतर पुढे आहे, चित्रामधील प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो त्याचे नाव चित्रासमोर लिहा। आता आपण अगोदरच त्याचे उत्तर दिलेले आहे। याला उत्पादक म्हणतात, तर हा आहे प्राथमिक भक्षक, हा आहे द्वितीयक भक्षक, तर हा तृतीयक भक्षक आणि ह्याला आपण सर्वोच्च भक्षक असं म्हटलेलं आहे। या चित्रास अन्नजाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे आणि का? त्याचे देखील उत्तर आपण इथे या दोघांचा फरक समजावून घेत असताना घेतलेले आहे। अन्नजाळ्याचे जर स्वरूप यायचं असेल तर या ठिकाणी अशा अनेक प्राथमिक कीटक असतात। बेडूक हा त्यांच्यावरती अवलंबून असतो। हे जे काही जाळे एक प्रकारचे तयार झालेले आहे याला आपण अन्नजाळे असे म्हणतो। त्यानंतर आहे परिसंस्था किंवा पुनरावलोकन। जैविक आणि अजैविक घटक। जैविक घटक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव हे आपण जैविक घटक असे म्हणतो। तर अजैविक घटक म्हणजे काय? हवा, पाणी, सूर्यप्रकाश याला आपण अजैविक घटक म्हणतो। असे हे जे घटक आहेत त्यांचा जो परस्परांशी त्यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होते याला आपण परिसंस्था असे म्हणतो। परिसंस्थेची व्याख्या इथे मिळते, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यामध्ये परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते। परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असते, म्हणजे प्रत्येकाची जी भूमिका आहे ही महत्त्वाची असते, ती एकमेकावरती अवलंबून असते।
अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती ह्या उपयुक्त आहेत, त्याला आपण उत्पादक असं म्हणतो. तर त्याचबरोबर त्यांना खाणारे हरिण, शेळ्या मेंढ्या, गाई म्हशी, उंट घोडे हे जरी शाकाहारी प्राणी महत्वाचे आहेत, या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यांसारखे हिंस्र प्राणी सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. म्हणजे प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे. निसर्गामध्ये आढळणाऱ्या आळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचा सुद्धा उपयोग असतो. हे खरं तर साफसफाई म्हणजे मुख्यतः ती निसर्गाची साफसफाई करण्याचे त्यांचे कार्य त्यांच्याकडून होत असते. इथे एक आपल्याला वाक्य दिलेले आहे, जीवो जीवस्य जीवनम. याचाच अर्थ असा आहे विद्यार्थ्यांनो की एक जीव किंवा एक सजीव हा दुसऱ्या सजीवाच्या जगण्यासाठीच असतो. जीवो जीवस्य जीवनम याचा अर्थ काय, तर एक सजीव हा दुसऱ्या सजीवाच्या जगण्यासाठी असतो. याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. आता अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या? तर आपण वरती बघितलेलं आहे, अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या म्हणजेच काय, प्राथमिक पोषण पातळी, त्यानंतर द्वितीयक, तृतीयक पोषण पातळी, ह्या झाल्या सर्वोच्च पोषक पातळी, ह्या झाल्या अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या. त्यानंतर ऊर्जा मनोरा म्हणजे काय, तर आपण अन्न साखळीमधील ज्या विविध पोषण पातळ्या बघितल्या, या पोषण पातळ्यांच्या मध्ये ऊर्जा साठवण्यासाठीची जी कल्पना योजलेली आहे किंवा ती जी कल्पना योजण्यासाठी जी रेखाकृती काढलेली आहे, त्या रेखाकृतीला ऊर्जा मनोरा असे म्हणतात. आता आपण हा एक तक्ता पूर्ण करूयात. परिसंस्था, परिसंस्थेमध्ये दोन भाग पडतात, अजैविक घटक आणि जैविक घटक. त्यानंतर सुरुवातीला आपण अजैविक घटक हा पूर्ण करूयात. बघा, जैविक घटकाचे पुन्हा दोन प्रकार पडतात, भौतिक घटक, त्यानंतर इकडे काय असेल तर रासायनिक घटक. भौतिक घटक मध्ये येतात हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा आणि सूर्यप्रकाश. तर रासायनिक घटक मध्ये काय येईल तर पोषण द्रव्य, क्षारता, पोषण द्रव्ये, क्षारता आणि सामू म्हणजेच पीएच. त्यानंतर पोषण द्रव्ये, क्षारता याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, असेंद्रिय पदार्थ, इकडे काय असेल सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थाचे मध्ये काय येते तर हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम हे सर्व झाले असेंद्रिय पदार्थ. तर सेंद्रिय पदार्थांच्या मध्ये प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. आता अजैविक घटक तर आपण पूर्ण केलेले आहेत, तर जैविक घटक पूर्ण करूयात. जैविक घटकांमध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, एक म्हणजे स्वयंपोषी आणि दुसरा आहे परपोषी. त्यानंतर स्वयंपोषी मध्ये उत्पादक आहेत, ते आहेत वनस्पती. परपोषीचे पुन्हा दोन प्रकार पडतात, या ठिकाणी प्राणी नसून भक्षक असा आहे. भक्षक आणि विघटक हे दोन प्रकार पडतात. तर भक्षक त्यामध्ये प्राणी हे येतात आणि प्राण्यामध्ये पुन्हा तीन प्रकार आहेत, त्यामध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक. तर विघटक मध्ये काय येणार, जीवाणू आणि सूक्ष्मजीव. अशा प्रकारे आपण हा ओघ तक्ता पूर्ण केलेला आहे. तर पुढे जाऊयात. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतामध्ये चिखलात नाकतोडे यांचं भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरिता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर त्याच्या बरोबरच आपल्याला हे तीन प्रश्न विचारलेले आहेत. तर वरील जो मुद्दा दिलेला आहे किंवा हा छोटा जो पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यानुसार आपण आता या तीन प्रश्नांची उत्तरे देऊयात. जर अचानकच बेडकांची संख्या कमी झाली तर भातांच्या पिकावर काय परिणाम होईल? जर बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल? नाकतोड्यांची संख्या जी आहे ती
वाढेल आणि त्याचा पिकांवरती परिणाम होईल, पिकाचे नुकसान होईल. त्यानंतर कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल आणि कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल. जर बेडकांची संख्या कमी झाली तर मात्र नाकतोड्यांची संख्या ही वाढणार आहे आणि सापांची संख्या ही कमी होणार आहे. एकंदरीत तेथील परिसंस्थेवरती काय परिणाम होईल, तर तेथील जी परिसंस्था आहे या परिसंस्थेमध्ये समतोल राहणार नाही, परिसंस्थेमध्ये असमतोलता येईल. पुढे आणखीन 2 प्रश्न आहेत. पर्यावरण म्हणजेच काय, तर सजीव आणि इतर जे घटक आहेत याला मिळून पर्यावरण असे म्हणतात. तर पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो. सजीव पर्यावरणामध्ये सजीव तर आहेत, तर सजीव आणि त्यांच्या भोवती असणारे भौतिक घटक, रासायनिक घटक आणि जैविक घटक या सगळ्यांचा समावेश पर्यावरणामध्ये असणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरण व परिसंस्था संबंध. इथे पर्यावरणाची एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या भोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. मगाशी तुम्हाला या 2 प्रश्नांच्या मधून त्याचे उत्तर दिलेले आहे. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती, जिच्यामध्ये अनेक सजीव येतात, निर्जीव येतात, नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटकांचा देखील समावेश असतो. आता या पर्यावरणाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. ते म्हणजेच नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा आहे तो आहे मानवनिर्मित पर्यावरण. आता हे नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण म्हणजेच काय बघूयात. नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव या सगळ्यांचा समावेश असतो. यातील जैविक आणि अजैविक जे घटक आहेत यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया होत असतात. तसेच त्यांचे परस्पर संबंध हे महत्त्वपूर्ण असतात आणि ते आवश्यक देखील असतात. परंतु मानवनिर्मित पर्यावरणाचे देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव हा पडत असतो. म्हणजेच आता आपण सांगू शकतो की पर्यावरणाचे मूळतः 2 घटक आहेत. ते घटक म्हणजेच जैविक घटक आणि अजैविक घटक. आणि या जैविक घटकांचा आणि अजैविक घटकांच्या मध्ये जो संबंध आहे किंवा जी आंतरक्रिया आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्र आहे. या शास्त्राला आपण परिस्थितिकी किंवा इकोलॉजी, इंग्लिशमध्ये इकोलॉजी असं म्हणतात. त्याचबरोबर या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले आहेत त्यालाच परिसंस्था किंवा इकोसिस्टीम असे म्हटले जाते. तर आता तुम्हाला समजलं असेल की परिस्थितिकी म्हणजे काय आणि परिसंस्था म्हणजेच काय. तर जैविक घटक, पर्यावरणामध्ये जे जैविक घटक आहेत, अजैविक घटक आहेत यांच्यामध्ये जी काही आंतरक्रिया घडत असते किंवा आंतरसंबंध येत असतो याचा अभ्यास करण्याची एक शास्त्र आहे किंवा एक विशिष्ट असे डिपार्टमेंट आहे, त्याला परिस्थितिकी असे म्हणतात. आणि या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला परिसंस्था असं म्हणतात. त्यानंतर पर्यावरणामध्ये कोणती कोणती चक्रे असतात आणि त्याचा काय महत्व आहे. तर इथं आपल्याला दिलेले आहे पर्यावरणामध्ये जलचक्र आहे, वायुचक्र आहे, जसे की कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र. ही काय झाली पर्यावरणामधील चक्र आणि ही नैसर्गिक चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. तर त्याचे महत्व देखील आहे की ही पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यासाठी ही पर्यावरणातील जी काही वेगवेगळी चक्र आहेत ही अखंडपणे चालू राहिली पाहिजे. म्हणजेच अन्न साखळ्यांच्या मधील संतुलन देखील कायम राहिले पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे पर्यावरण संवर्धन. प्रश्न पहिला, पर्यावरणावरती कोणते कोणते घटक परिणाम करतात आणि ते कसे. आता कोणते कोणते घटक पर्यावरणावरती परिणाम करत असतील तर त्यामध्ये पहिला आहे ते आहेत नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक. नैसर्गिक घटक म्हणजेच काय, समजा वादळ आले, महापूर आला, दुष्काळ आला, या सगळ्यांच्या मुळे पर्यावरणावरती काही परिणाम होतो. त्याचबरोबर मानवनिर्मित घटक कोणते आहेत तर वृक्षतोड करणे किंवा औद्योगिकरण असे जे काही मानवनिर्मित घटक आहेत त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरणावरती परिणाम होतो. त्यानंतर पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल. आता जर अन्न साखळीमधील एखाद्याच भक्षकाची संख्या जर कमी होत गेली किंवा एखाद्या भक्षकांची संख्या जर सतत वाढत गेली तर काय होत असेल तर पहिला भक्ष, दुसरा भक्ष आणि तिसरा भक्ष असं असतं.
तर दुसरा भक्षका हा पहिल्या भक्ष्यावरती अवलंबून असतो. जर या भक्षकांची संख्या वाढत गेली तर या म्हणजे प्राथमिक भक्ष्याची संख्या ही कमी कमी होत जाईल. नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? तर बघा, नदीच्या ठिकाणी कारखाने उभारले गेले तर कारखान्यातून जे काही सांडपाणी किंवा रासायनिक युक्त पाणी जे बाहेर पडते ते नदीमध्ये मिसळले जाईल आणि त्यामुळे नदीमध्ये जे लहान सहान जलचर असतात हे मृत पावतील आणि त्यामुळेच जी काही जलीय अन्नसाखळी आहे किंवा जलीय परिसंस्था जी घडते त्याच्यावरती मात्र विपरीत परिणाम होईल. पर्यावरणामध्ये असणारे असे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांच्या मध्ये असमतोल निर्माण होतो. काही नैसर्गिक घटक आहेत तर काही मानवनिर्मित घटक आहेत. आपण ते कोणते घटक आहेत आणि काय कारणे आहेत वरती बघितलेले आहे. या सगळ्यांच्यामुळे पर्यावरणामध्ये जे घटक आहेत यांच्यामध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच म्हणजेच मुख्यतः जैविक घटकांच्या अस्तित्वावरती होतो. आता पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक, मग अशी आपण नैसर्गिक घटक, मानवनिर्मित घटक, आता याची आपण उत्तरे देऊयात. भूकंप, तसेच महापूर, दुष्काळ, वादळ. मानवनिर्मित घटक, मानवनिर्मित मध्ये जंगलतोड आहे, त्यानंतर औद्योगिकरण आहे, प्राण्यांचे शिकार करणे आहे, धरणं बांधणे इत्यादी हे मानवनिर्मित घटक आहेत. या सगळ्यांच्यामुळे पर्यावरणावरती परिणाम होऊ शकतो. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला काय दिलेले आहे बघा. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरण समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यापैकी पर्यावरणीय प्रदूषण ही एक मोठी आणि प्रमुख समस्या आहे. प्रदूषणाचे प्रकार कोणते कोणते आहेत तर हवा, पाणी, जमीन, ध्वनी प्रदूषण हे झाले प्रदूषणाचे प्रकार. तर साधारणपणे कोणत्याही वस्तूचे किंवा एखाद्या पदार्थांचे दूषितीकरण होणे किंवा ती वस्तू किंवा तो पदार्थ दूषित होणे यालाच आपण प्रदूषण असं म्हणतो. आता हवेचे जर दूषितीकरण झाले तर त्याला आपण हवा प्रदूषण असं म्हणतो. ध्वनीचे झाले तर त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतो. तसेच जल म्हणजे पाण्यामध्ये जर काही दूषितीकरण झाले तर त्याला आपण पाणी प्रदूषण म्हणतो. म्हणजेच कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे जर दूषितीकरण झाले तर त्याला प्रदूषण होणे असे म्हणतो. तर पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना आणि मानवाच्या काही कृती आहेत. म्हणजे जंगलतोड करणे, औद्योगिकरण किंवा धरणे बांधणे अशा जे काही वेगवेगळ्या मानव कृती आहेत, सभोवतालच्या या मानव कृतींमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल होय. तर पर्यावरणीय प्रदूषण म्हणजेच काय तर नैसर्गिक घटकांच्यामुळे किंवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालचा जो पर्यावरण आहे यांच्यामध्ये अनावश्यक असा काही बदल झालेला असतो, यालाच पर्यावरणीय प्रदूषण म्हणतात. आता पुढे दिलेले आहे हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे होय. तर ते बदल कोणते कोणते घडून येत असतात तर हवा, पाणी आणि जमीन त्यांच्यामध्ये, त्याचबरोबर भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये मानवासाठी तसेच इतर सजीवांच्यासाठी प्रत्यक्षपणे असू देत किंवा अप्रत्यक्षपणे असू देत हे जे बदल घडून येतो त्यालाच पर्यावरणीय प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत आपण वरती समजावून घेतलं. त्यानंतर नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय तर नैसर्गिक काही आपत्ती आल्यानंतर जे निसर्गात प्रदूषण होते त्याला नैसर्गिक प्रदूषण म्हणतात. तसेच मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय मानवाच्या ज्या काही कृती आहेत, मानवाकडून जे प्रदूषण होत आहे त्याला मानवनिर्मित प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण ही एक व्यापक संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होत आलेला आहे किंवा होत आहे व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे.
आता पर्यावरण संवर्धनाची गरज हा जो मुद्दा आहे हा आपण पुढच्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण हे 3 पॉइंट समजावून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हा पार्ट किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. सहज शिक्षण या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. थँक्यू.